नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली आणि त्यानंतरनं चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम बिल्टअप झाला आणि ऑलमोस्ट निफ्टी परत पुन्हा 24,000च्या वरती जाऊन बंद दिला। काल क्लोजिंगला दुपारनंतरनं निफ्टी खाली आला। वीकली एक्सपायरी होती मंगळवार निफ्टीची आणि काल एक महत्त्वपूर्ण सपोर्टसुद्धा निफ्टीनं ब्रेक करून 23,800च्या आसपास बंद दिला। ते थोडंसं काळजी करणार होतं, पण आज सकाळपासूनच मात्र मार्केटमध्ये रिकव्हरीचा मूड राहिला। त्याला कारण होतं बँकिंग सेक्टर। RBIनं फॉरेन करन्सी अगेन्स्ट लोन अप्रूव्हल दिलं, त्यामुळे बँकिंगचे शेअर्स वाढले। बँक निफ्टी तब्बल 1,000 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये गेली आणि परिणामी बँक्स आणि IT काल IT मध्ये पडझड झालेली। IT क्षेत्रामध्ये सुद्धा आज जवळपास 2-2.5% तेजी झाली आणि IT आणि बँक या दोन्ही सेक्टरच्या रॅलीमुळे मोमेंटममुळे निफ्टी जो आहे तो फ्लॅट ओपनिंग पॉझिटिव्ह साईडला ओपन झाल्यानंतर कंटिन्युअसली वर गेला आणि ऑलमोस्ट डेज हायच्या आसपास 24,000च्या वरती बंद दिला। त्यामुळे आजची रॅली जी आहे ती IT आणि बँकिंग क्षेत्रामुळे निफ्टीमध्ये आलेली आहे आणि परिणामी निफ्टी परत पुन्हा 24,000च्या वरती जाऊन बंद दिला। त्यामुळे ओव्हरऑल मार्केटची थोडीशी व्हॉलेटिलिटी वाढली आहे असं म्हणता येईल काल आणि आजच्या सेशनमुळं। कारण काल 200-300 पॉईंट खाली, आज 200 पॉईंट वर गेला निफ्टी परत पुन्हा। आजचा दिवस बँक्स आणि ITमुळं वरती गेलेला आहे। ओव्हरऑल निफ्टी टेक्निकली बघायला झालं तर 23,800 आणि 24,200 ह्या रेंजमध्ये आता अडकलेले गेले आठवडाभर। 23,800 लोअर लेवलला, हायर लेवलला 23,200 पर्यंतचे लेवल्स आपण बघितलेत। त्यामुळे उद्याच्या सेशनला काम करताना सुद्धा निफ्टी जर 24,000च्या वरती मेंटेन राहिला तर निफ्टीला पहिला रेजिस्टन्स 24,100 आहे, त्यानंतर 24,200। त्यामुळे निफ्टीसाठी 2 टप्पे उद्याच्या सेशनला 24,000च्या वरती 24,100, त्यानंतर 24,200 हा रेजिस्टन्स झोन असेल। 24,100 आणि 24,200 लोअर लेवलला 24,000 ब्रेक केला तर परत पुन्हा निफ्टी जो आहे तो 23,900 पर्यंत खाली येऊ शकतो। 23,900 एक चांगला सपोर्ट झोन आहे निफ्टीला उद्याच्या सेशनसाठी। त्यामुळे निफ्टीमध्ये या लेवल्सनुसार तुम्ही उद्या काम करू शकता। बँक निफ्टीमध्ये काम करायचं झालं तर 58,000च्या वरती चांगला बंद दिला आहे डिसायसिव्ह। 58,000 उद्यासाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे। हायर लेवलला 58,500 आणि 58,700 ह्या 2 लेवल्स आपल्याला हायर लेवलला बघायला मिळतील। लोअर लेवलला 58,000 बँक निफ्टीसाठी सपोर्ट आहे। 58,000च्या खाली आला तर 57,700 पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। सपोर्ट झोन 57,700 स्ट्रॉंग आहे। या लेवल्सनुसार तुम्ही उद्या बँक निफ्टीमध्ये सुद्धा ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 1,542 शेअर्स वाढले आहेत, निफ्टीमध्ये 1,463 शेअर। निफ्टी पडणारे 1,463 आहेत, निफ्टीमध्ये 30 शेअर्स वाढले, त्याबद्दल 19 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, NSEमध्ये थोडंसं मिक्स शो आहे। सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा जसं मगाशी म्हटलं बँक्स आणि IT सेक्टरमुळे चांगली तेजी आहे, त्याच्यापाठोपाठ रिअल्टी सेक्टरमध्ये चांगली तेजी झाली। मंदीमध्ये आज एनर्जी, मेटल आणि ऑटो सेक्टरवर दबाव राहिला, बाकी सगळे सेक्टर्स फ्लॅटमध्येच बंद दिलेत। ओव्हरऑल ग्लोबल मार्केटचा आढावा उद्यासाठी घ्यायचा झाला तरी काही खास नाही आहे। युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह। डाव फ्युचरसुद्धा 50 पॉईंट मायनसमध्ये आहे, त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल क्यूज फ्लॅट आहेत। आपल्याही मार्केटमध्ये आज जी तेजी झाली ती IT आणि बँकिंगच्या जोरावर झाली, त्यामुळे उद्याचं सेशन बघण्यास गरजेचं आहे की उद्या कोणत्या सेक्टरमध्ये रॅली येऊ शकते। पण ओव्हरऑल निफ्टी थोडंसं जर ग्लोबल क्यूज वीक राहिले तर मला वाटतं आपण सुद्धा उद्या एक फ्लॅट ओपनिंग देऊ शकतो। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।